सेलिब्रेशन आहे नागपूरची युवा बॅडमिंटनपटू रितिका ठक्करच्या विजयाचं. रितिकानं नुकतंच इस्रायलमध्ये झालेल्या हॅडजर अंडर-17 इंटरनॅशनल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय. तिनं अंतिम फेरीत इस्रायलच्या अव्वल मानांकित दाना दॅनिलेंकोवर 21-11, 21-13 अशी सरळ गेम्समध्ये मात केली. विशेष म्हणजे रितिकाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्यात तिनं थेट विजेतेपदाला गवसणी घातली. पहले थोड़ी डरी हुई थी, पर फिर इट वाज अ गुड फीलिंग. आगे आगे जीतती गई तो कॉन्फिडेंस आता गया, तो उसी तरीके से फाइनल तक पहुंची. रितिका नागपूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षक अजय दयाळ आणि रॉबिन सायमन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिनं याआधी 15 वर्षांच्या वयातच राष्ट्रीय स्तरावर अंडर-17 एकेरी आणि अंडर-19 दुहेरी स्पर्धांची विजेतेपदं मिळवली होती. गेल्या वर्षी आशियाई बॅडमिंटन युथ चॅम्पियनशिपसाठी रितिकाची भारतीय संघात निवड झाली होती. लहान वयातच रितिकाचं यश तिच्याकडून नागपूरकरांच्या अपेक्षा वाढवणारं ठरलंय. एक्चुअली उसका पहले से ही जब से उसने स्टार्ट किया है तब से उसका ऐसा फोकस है कि वो एक अच्छे लेवल की प्लेयर बनेगी और ये भी था कि इंटरनेशनल लेवल पे अच्छा परफॉर्म करेगी और जो कि उसने अभी किया है, करके दिखाया है. जो अभी इजराइल इंटरनेशनल ऊपर हुआ है जूनियर्स का. स्पेनची विश्वविजेती कॅरोलिना मरीनचा आदर्श रितिकानं डोळ्यासमोर ठेवलाय. रितिका रोज 7 तास सराव करते. 10वीत असूनही बॅडमिंटनलाच तिनं प्राधान्य दिलंय. पहले जब उसको स्टार्ट करवाया था वो सिर्फ फिटनेस के लिए था. उसके बाद टूर्नामेंट्स जो हुई डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, वहाँ उसका परफॉर्मेंस अच्छा होने लगा. तो उसके बाद अब लास्ट ईयर ये टाइम आ गया था कि हमको डिसाइड करना था कि अब हम क्या करें. अब मेरा ये सोच था कि बच्चे पढ़ाई तो कई करते हैं बट इसके लेवल में खेल पर बहुत कम पहुंचते. तो फिर हमने ये निर्णय लिया कि अब हम उसको पढ़ाई थोड़ा पीछे रखेंगे और खेल में ज्यादा इंटरेस्ट लेंगे. वो विदेशामध्ये अनेक खेळाडूंचे आई वडील हे लहानपणीच ठरवून टाकतात की अभ्यास बाजूला राहिला तरी सुद्धा त्यांचं पाल्य हे खेळातच प्रावीण्य मिळवेल. हेच रितिकाबरोबर सुद्धा झालेलं आहे. मात्र अजूनही भारतामध्ये अनेक चांगल्या खेळाडूंचे आई वडील हा निर्णय घ्यायला घाबरतात. कॅमेरामॅन सुरेश डोनाडकरसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.